नमस्कार मित्रांनो. मुंबईत रोज प्रवास करताना कॅब बुक करायची झाली की डोक्याला प्रचंड ताप असतो. हे आपण सगळेच अनुभवतो. पाऊस असो, गर्दीची वेळ असो किंवा साधी सुट्टी जरी असली ना, तरी सुद्धा खाजगी प्रायव्हेट कंपन्या प्रवाशांकडून अगदी मनमानी भाडं वसूल करत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का? या कंपन्या फक्त प्रवाशांनाच नाही, तर अहोरात्र राबणाऱ्या आपल्या टॅक्सी चालक आणि मालकांना सुद्धा अक्षरशः लुटत असतात, असा वारंवार आरोप केला जातो. चालकांच्या कष्टाच्या पैशामधून या प्रायव्हेट कंपन्या साधारण 25 ते 30% जास्तच कमिशन स्वतःच्या खिशात घालत असतात. पण आता या कमिशनगिरीला कायमचा चाप बसणार आहे. खाजगी कंपन्यांची ही मनमानी कायमची मोडीत काढण्यासाठी सरकारने एक मास्टर स्ट्रोक खेळला आहे. मुंबई आणि एमएमआर रिजनच्या रस्त्यांवर आता सरकारी पाठबळ असलेली देवाभाऊ सहकार टॅक्सी प्रवाशांच्या आणि चालकांच्या सेवेसाठी सुरू होणार आहे. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली जसा भारत टॅक्सीचा प्रयोग यशस्वी झाला, अगदी त्याच धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांच्या मंजुरीने ही पॉलिसी तयार होऊन थेट अंमलबजावणी सुरू झाली आहे. चालक सुखी तर प्रवासी सुखी या साध्या सहकार तत्वावर आणि आपली टॅक्सी आपली मालकी या ध्येयाने हे मॉडेल काम करणार आहे. या नवीन सहकार मॉडेलमध्ये ओला उबरसारख्या कंपन्यांकडून घेतली जाणारी मोठी कमिशनगिरी पूर्णपणे बंद होणार आहे. येथे शून्य किंवा अत्यंत कमी कमिशन मॉडेल असेल, ज्यामुळे प्रवाशांनी दिलेल्या भाड्याचा नफा थेट चालक आणि मालकांच्या बँक खात्यात जमा होईल. जेव्हा मधल्या कंपन्या कमिशन खाणार नाहीत, तेव्हा साहजिकच प्रवाशांना सुद्धा सर्ज प्राइसिंग किंवा वाढीव दराचा फटका बसणार नाही. प्रवाशांना अत्यंत पारदर्शक, सुरक्षित आणि स्वस्त दरात राईड मिळेल, तर चालकांना त्यांच्या कष्टाची खरी आणि मोठी कमाई मिळेल. पहिल्याच टप्प्यात हजारो वाहने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली या बेल्टमध्ये उतरवली जात असून चालकांची नोंदणी अतिशय वेगाने सुरू आहे. या प्लॅटफॉर्मवर चालकांसाठी फक्त उत्तम कमाईच नाही, तर अनेक डिजिटल सुविधा मिळतील. जास्त बुकिंग्ज मिळण्याची संधी, पेमेंट लिंक, यू-पी-आय किंवा वॉलेटद्वारे सुलभ डिजिटल पेमेंटची सोय यात असेल. भविष्यात चालकांसाठी विमा व कल्याणकारी सुविधा, महिला चालकांसाठी विशेष ऑनबोर्डिंग आणि पर्यावरणासाठी सी-एन-जी व ई-व्ही वाहनांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच चालकांना ॲप वापरण्यापासून ते ग्राहकांशी कसे वागावे आणि सुरक्षेचे नियम काय आहेत, याचे रीतसर प्रशिक्षण दिले जाईल. तसेच चांगल्या कामगिरीनुसार टप्प्याटप्प्याने बोनस आणि प्रोत्साहन योजनाही लागू केल्या जातील. आता आपण सर्वात महत्त्वाचा भाग पाहूया. तो म्हणजे या देवाभाऊ सहकार टॅक्सीमध्ये ड्रायव्हर पार्टनर म्हणून ऑनलाईन फॉर्म अचूक कसा भरायचा. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला देवाभाऊ सहकार टॅक्सी .com या वेबसाईटवर यायचं आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. इथे आल्यावर तुम्हाला नोंदणी ह्या पर्यायावर क्लिक करायचं आहे. फॉर्म उघडल्यावर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे. यामध्ये तुमचे पूर्ण नाव, 10 अंकी मोबाईल नंबर, तोच नंबर पुन्हा भरून कन्फर्म करायचा आहे. तुमचा व्हॉट्सॲप नंबर, ईमेल आयडी, जन्मतारीख आणि लिंग निवडायचे आहे. त्यानंतर खाली सध्याचा पत्ता आणि कायमचा पत्ता, यामध्ये तुमचा घर क्रमांक, रस्ता, परिसर, तुमचे शहर, जिल्हा, राज्य आणि 6 अंकी पिनकोड अचूक टाकायचा आहे. पत्ता भरून झाल्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग माहिती भरायची आहे, ज्यामध्ये तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स नंबर, लायसन्स समाप्ती तारीख, एक्सपायरी डेट, तुमचा ड्रायव्हिंग अनुभव आणि बॅज नंबर टाकायचा आहे. त्यानंतर वाहन माहितीमध्ये तुमचा वाहन प्रकार, उदाहरणार्थ सेदान, हॅचबॅक, वाहनाचा नोंदणी नंबर, वाहनाचा ब्रँड किंवा मॉडेल, इंधन प्रकार CNG.EV, पेट्रोल आणि बसण्याची क्षमता निवडावी लागेल. यानंतरचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. येथे तुम्हाला तुमचे आवश्यक कागदपत्रे स्पष्ट दिसतील असे अपलोड करायचे आहेत. यामध्ये ड्रायव्हर फोटो, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन आरसी आणि वाहन इन्शुरन्स तसेच इन्शुरन्स संपण्याची तारीख टाकायची आहे. सोबतच PUC सर्टिफिकेट व त्याची समाप्ती तारीख आणि फिटनेस सर्टिफिकेट व त्याची समाप्ती तारीख भरून हे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. लक्षात ठेवा, प्रत्येक फाईलची साईज 5 MB पेक्षा कमी असावी. सर्व कागदपत्रे अपलोड केल्यावर शेवटचा टप्पा येतो बँक माहितीचा, कारण तुमचे पैसे थेट तुमच्या खात्यात येणार आहेत. येथे खातेदाराचे नाव, बँकेचे नाव, तुमचा खाते नंबर, IFSC कोड आणि तुमचा UPI ID भरायचा आहे. शेवटी दिलेल्या दोन्ही घोषणांवर डिक्लेरेशन चेकबॉक्सेस टिक करून क्लॉडफ्लेअर सक्सेस झाल्यावर खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या ड्रायव्हर नोंदणी सबमिट करा या बटणावर क्लिक करायचे आहे. अशा प्रकारे तुमची नोंदणी पूर्ण होईल. ज्या चालक मित्रांना नवीन कार खरेदी करून व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी सुद्धा एक उत्तम सोय आहे. पात्र ड्रायव्हर पार्टनर्ससाठी थेट मुंबई बँकेमार्फत कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. यासाठी तुम्हाला कार लोन चौकशी फॉर्म ऑनलाईन भरावा लागेल. त्यानंतर टीम तुमच्याशी संपर्क साधून कागदपत्रांची पडताळणी करेल आणि बँक कर्ज प्रक्रिया सुरू होईल. लोन मंजूर झाल्यानंतर कार डिलिव्हरीसाठी तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन केले जाईल. जर तुम्हाला नोंदणी करताना, कागदपत्रे अपलोड करताना किंवा फॉर्म भरताना काहीही अडचण आली, तर ड्रायव्हर सपोर्ट टीम नेहमी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही त्यांच्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करू शकता. तसेच ईमेलवर सुद्धा संपर्क साधू शकता किंवा थेट WhatsAppवर मेसेज करून जलद सपोर्ट मिळवू शकता. तर मग चालक मित्रांनो, ही सुवर्णसंधी सोडू नका. आजच ऑनलाईन नोंदणी करा आणि देवाभाऊ सहकार टॅक्सीचे ड्रायव्हर पार्टनर बना. तुम्हाला काय वाटतं? हे नवीन सरकारी ॲप ओला उबरला जोरदार टक्कर देऊ शकेल का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.